नमस्कार, मी तनया न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी नजर टाकूया काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। यवतमाळ येथील अखेर 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप। पुण्यात बनावट मालक उभा करून 10 कोटींचा बंगला विक्री घोटाळा। अंघोळीला गेलेल्या ट्रक चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू। आणि इंदापूरमध्ये 35 लाखांचा गुटखा साठा जप्त। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। यवतमाळमध्ये अवघ्या 5 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला काट्याकुट्यात फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला केळापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयानं नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे। मारुती मधुकर भेंडारे असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे। 9 मे 2022 रोजी रात्री मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पहापळ येथे ही हृदयद्रावक घटना घडली होती। अखेर सरकारी वकील नीती दवे यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे पीडित आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळालाय। म्हणजे एक आरोपीने घृणास्पद कृत्य केले असल्यामुळे देशमुख साहेबांनी जी आदेश जजमेंट निकाल दिला आहे ते एक खूपच सुंदर आणि समाजात एक उदाहरण बसवण्यासारखा न्याय निर्णय दिला आहे आणि म्हणून समाजात एक उदाहरण बसवून चांगला जजमेंट दिला आहे। इंदापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत सोलापूर पुणे महामार्गालगत गलांडवाडी येथे बंद टाटा गॅरेजमधील गोडाऊनवर छापा टाकलाय। या कारवाईत तब्बल 35,51,416 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला साठा जप्त करण्यात आलाय। हा साठा शकील इमायतुल्ला काझी याच्या ताब्यात आढळून आल्यानं त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यात मृत व्यक्तीच्या नावावर बनावट मालक उभा करून 10 कोटी रुपयांचा बंगला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। 2012 मध्ये मृत झालेल्या BK कोतरू यांच्या नावावर असलेला बंगला त्यांच्या वारसांच्या नावावर होता, मात्र वारस दूर राहत असल्याचा फायदा घेत आरोपींनी कोतरू यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती तयार केला आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे तो बंगला एका कंपनीला विकला। जेव्हा संबंधित कंपनीचे लोक बंगल्यावर ताबा घेण्यासाठी गेले असता खरे वारस पुढे आल्यानं ही सर्व फसवणूक उघडकीस आली आहे। BK कोतरू नावाचे एक मयत इसम जे 2012 साली मयत झालेले आहेत, त्यांचा 11 गुंठे या जागेमध्ये बंगला आहे। ते बंगला त्यांचे वारस नसल्यामुळे त्यांचे भाऊ आणि भावाची मुलं यांच्या नावावर ते बंगला रितसर मान्य कोर्टाच्या आदेशाने त्यांच्या नावावर ट्रान्सफर झालेला आहे। रिसेंटली काही लोकांना ते बंगला विकणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना लक्षात आलं की हे BK कोतरू मयत झालेले आहेत, त्यांचे वारस इथं नसतात, कोण दिल्लीला आहे, कोण UK ला आहे, कोण आजारी आहे। त्यामुळे त्यांनी एका टोळीनं बनावट BK कोतरूला उभा करून ते बंगला SK ॲग्रो नावाच्या एका कंपनीला बनावट कागदपत्राच्या आधारे विकलेला आहे। ही बनावट BK कोतरू तयार करणारा आणि त्याच्या मागे एक ग्रुप आहे की जी हीच कामं करते की हद्यामध्ये जे बंगले किंवा अशी घरे बिरे असते ज्याच्या कोण वारस नाही, ज्याचे वारस लांब आहेत, त्यांच्या नावाची डुप्लिकेट माणसं उभी करून ते थर्ड पार्टीला विक्री करायची। ह्यात एक बायर आणि सेलर असे नावाचे 2 असतात। बायर आणि सेलरचा 50-50% हिस्सा असतो। त्याच्यामध्ये हे बंगला विकून ते लगेच मॉर्गेज करून एका बँकेकडनं लोन घेऊन हे पैशाचं वाटप करतात आणि पैसे आपसात ट्रेल करून वाटून घेतात। अशी मोडस आहे। या मोडसमधले जे पेपर बनवणारे, डुप्लिकेट ओपन करणारे सुनील कदम नावाचा जो इसम ऑन पेपर होता, पण ॲक्च्युली तो मिलिंद भुसारी नावाचा आहे, सदाशिव पेठेत भाड्याच्या घरात राहतो। तो 61 वर्षाचा इसम आहे। ह्यो संदीप नावाचा संदीप साबळे, ह्या दोघांनी मिळून हे पेपर तयार केले आहेत। त्याच्यामध्ये अजून पेपर बनवणारे, ॲक्च्युली हे करणारे, पार्टी सर्च करणारे, असे अजून एक ग्रुप आहे। दौंड शहरातील वडार गल्ली परिसरात एक जुना वाद चिघळला असून 3 जणांनी घरात घुसून एका वृद्ध महिलेसह तिच्या कुटुंबियांवरही हल्ला केलाय। या घटनेत 60 वर्षीय वृद्ध महिलेचा हात फ्रॅक्चर झाला असून घराबाहेर उभी असलेली दुचाकी सुद्धा फोडण्यात आली आहे। या प्रकरणी तिघांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।
कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असतानाच याच्या निषेधार्थ शिरोळमध्ये बंद पाळून प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय. तसेच टाकवडे इथं रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलंय. शिवाय इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योगातून निर्माण होणारं केमिकलयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट काळा ओढा मार्गे पंचगंगा नदीत सोडलं जात असल्यानं दगड व माती टाकून ओढ्यावर भराव टाकून काळा ओढा बुजवून निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी शिरोळ येथील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. साताऱ्यातील खटाव तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानं येरळा नदी काठालगतच्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नेर तलावातील पाणी येरळा नदीत सोडा, अन्यथा 22 एप्रिल नंतर तीव्र आंदोलन करू असा इशारा येरळा नदीलगतच्या गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला असून याबाबतचं निवेदन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनाही दिलंय. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिरपूर बांध परिसरातील वाघ नदीत अंघोळीसाठी उतरलेल्या 4 ट्रक चालकांपैकी एका चालकाचा बुडून मृत्यू झालाय, तर 3 चालक थोडक्यात बचावलेत. प्रेमसिंग चरणसिंग बग्गू असे नदीत बुडून मृत्यू पावलेल्या चालकाचं नाव आहे. नदीपात्रात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला असून यानंतर तपासणीसाठी तो ग्रामीण रुग्णालय देवरी येथे दाखल करण्यात आलाय. पुणे विमानतळावर काल रात्री घडलेल्या एका अनपेक्षित घटनेनं हजारो प्रवाशांचा प्रवास थांबला असून रात्री सुमारे 10:25च्या सुमारास लँडिंग दरम्यान एका लढाऊ विमानाचं अंडर कॅरेज अचानक निकामी झालं आणि ते थेट धावपट्टीवरच अडकलं. या दरम्यान रनवे पूर्णपणे बंद झाला. यामुळे सर्व उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. भारतीय वायुदलाच्या ATC नुसार धावपट्टीवरील अडथळा दूर करून उड्डाण सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सुमारे 4 ते 5 तासांचा कालावधी लागला असा अंदाज व्यक्त करण्यात आला. घटनेचा सर्वाधिक फटका विविध विमान कंपन्यांना बसला असून एकूण 90हून अधिक उड्डाणांवर याचा परिणाम झाला. अमरावती परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. नागपूरहून एक 15 वर्षीय पीडित तरुणी तक्रार देण्यासाठी अमरावतीत दाखल झाली आहे. पोलिसांनी कळवले आहे की उद्या अधिकृत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील सर्व बाबींचा सविस्तर खुलासा करण्यात येईल. तसेच नागरिक आणि राजकीय नेत्यांनी केवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीलाच अधिकृत मानावे, अफवा किंवा अप्रामाणिक वक्तव्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. 7 मोबाईल, 1 लॅपटॉप, 1 हार्ड डिस्क आणि 1 टॅब हे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. फॉरेन्सिक तपासणीकरता संपूर्ण डिव्हायसेस पोलिसांनी पाठवले आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरच येईल, त्यामध्ये अधिक माहिती आपल्याला मिळणार आहे. आज नागपूरवरनं एक 15 वर्षीय विक्टीम याचाही तपास सुरू आहे. त्यांचा बयान चालू आहे. त्या बयानानंतर अजून पोलिसांची कारवाई सुरू होईल. खरं तर या मोबाईलवर व्हायरल झालेल्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी कॉग्निशन घेऊन गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये कोणी स्वतःहून पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याकरता आलं नाही. तसं अमरावतीमध्ये किंवा या भागात कोणी मुली असतील ज्यांच्यावर या नराधम आरोपीने अयान अहमद आणि उजैर खान आणि इतर आरोपी यांनी जे काही चुकीच्या पद्धतीनं काही केलं असेल तर त्यांनी बयान देण्याकरता पोलिसांशी अप्रोच करावं. काल शुक्रवारी गोंदिया जिल्ह्याचा पारा थेट 42.9 अंशावर पोहोचला असून कालचं तापमान जिल्ह्यात यंदाचं सर्वाधिक तापमान ठरलं असून किमान तापमान 25 अंशावर आहे. यामुळेच प्रशासनानं सुद्धा नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. या बातमीसह वेळ झाली इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट.